मुंबई आणि आसपासच्या उपनगरात दमदार पाऊस कोसळतोय। दादर, कुर्ला, परळ या परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। तर इथं घाटकोपर, अंधेरी, बोरिवली या परिसरात देखील पावसाचा धुमशान सुरू आहे। ठाणा, नवी मुंबई, पालघरमध्ये संततधार सुरू आहे। या पावसाचा रेल्वे वाहतुकीला देखील फटका बसलेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं सध्या विलंबाने धावते। पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीकरता बंद ठेवण्यात आलेला आहे। तर पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील काही ठिकाणी गोरेगाव, जोगेश्वरी या परिसरात पाणी साचण्यास सखल भागात सुरुवात झालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण पाहतोय मुंबई आणि आसपासच्या उपनगरात दमदार पाऊस कोसळतोय। विशेषतः पश्चिम द्रुतगती मार्ग असू दे किंवा रेल्वे, याला देखील फटका बसलेला आहे। रेल्वे वाहतूक पश्चिम आणि मध्यची 15 मिनिटं विलंबाने सध्या सुरू आहे। तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील मग गोरेगाव, दहिसर, जोगेश्वरी हा जो टप्पा आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात सखल भागात पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे। काय सध्या परिस्थिती आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात? नक्कीच लाघवी, आपण पाहतोय की मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे आणि या पावसाचा फटका आपण पाहतोय की सकाळपासूनच रस्ते वाहतुकीवरती आणि रेल्वे वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतंय। खरं पाहायला गेलं तर हा संपूर्ण परिसर दादर परिसर आहे। मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर धुक्याची चादर जी आहे ती सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच ढगाळ वातावरण जे आहे ते देखील पाहायला मिळते। याचाच अंदाज जो आहे तो पुढील काही तासामध्ये यापेक्षाही अति मुसळधार पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे मुंबईसाठी आपण पाहिलं तर येलो अलर्ट जरी जारी केला असला तरी पुढील काही तासामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची ही सगळीच चिन्हे जी आहेत ती पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर पालघर, ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असला तरी आपण पाहतोय की रत्नागिरी आणि यासोबतच इतर आणखी 9 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे राज्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची आज शक्यता आहे। मात्र मुंबईत सध्या आपण पाहिलं तर रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम जरी झाला असला तरी सकाळच्याच वेळी आपण पाहतोय की कामावर जाणारे जे चाकरमानी आहेत त्यांचा कुठेतरी खोळंबा झालेला आहे। कारण पश्चिम रेल्वे जी आहे ती 10 ते 15 मिनिटांना उशिराने धावत आहे, तर दुसरीकडे मध्य रेल्वे जी आहे ती देखील 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहे। मात्र असाच पाऊस जो आहे ते पुढील काही तासात असाच पडत राहिला तर नक्कीच कुठेतरी रेल्वे वाहतुकीचा जो वेळापत्रक आहे तो देखील खोळंबा होऊ शकतो। वाहतुकीची जी नियोजन वेळापत्रक आहे त्यामध्ये कुठेतरी बदल करण्यात येईल। मात्र सध्या आपण पाहिलं तर मुंबईत जोरदार पाऊस जरी पडत असला तरी सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आणि याचाच फटका कुठेतरी आपण पाहतोय की रस्ते वाहतुकीवरती बसलेला पाहायला मिळतोय। निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। ही दृश्य आपण पाहतोय सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ठाणा, नवी मुंबई, पालघरमध्ये संततधार सुरू आहे। तर मुंबई आणि आसपासच्या उपनगरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि याचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलेला आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विलंबाने सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।